नमस्कार. प्रस्तुत व्हिडिओमध्ये आपण संत ज्ञानेश्वर महाराजकृत हरिपाठातील पहिला अभंगाचा भावार्थ बघणार आहोत. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेग करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासांची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. अर्थ: देवाच्या दारात क्षणभर उभे राहिल्याने चारही मुक्तींचा लाभ होतो, म्हणून मुखाने तुम्ही हरिनाम घ्या. यामुळे प्राप्त होणाऱ्या पुण्यनिधीची गणना कोणीही करू शकणार नाही. तुम्ही संसारात राहून देखील आपल्या जिभेने हरिनाम घेण्याची त्वरा करा, असे वेदशास्त्र सतत आवाहन करीत आहेत. ज्ञानेश्वर माऊली महर्षी व्यासांचा संदर्भ देऊन सांगतात की महाभारतामध्ये भगवंताचे सदा सर्वदा स्मरण करणाऱ्या पांडवांच्या घरी भगवान श्रीकृष्ण वास्तवास होता. असे परमसौख्य नामस्मरणामुळे साधकास लाभत असते. भावार्थ: संत ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ हा मुख्यतः सर्वसामान्य संसारी मनुष्याच्या उद्धारासाठी केलेला उपदेश आहे. संसारी मनुष्य हाच हरिपाठाचा विशेष अधिकारी आहे. संसार वा स्वार्थ आणि परमार्थ यांचा समन्वय व संतुलन साधताना मनुष्यास कोठे, काय, कोण, का असे प्रश्न पडतात. या सर्व प्रश्नांचे उत्तर माऊलींनी या पहिल्या अभंगात दिलेले आहेत. हिंदू दर्शनशास्त्रामध्ये उद्धार व परमार्थाचे साधन काळाप्रमाणे बदलत गेलेल्या दिसून येते. जसे कृतयुगात उद्धाराचे साधन ज्ञानधारणा, त्रेतायुगात उद्धाराचे साधन यज्ञकर्म, द्वापार युगात उद्धाराचे साधन परिचर्या पूजा, तसेच आता कलियुगामध्ये उद्धाराचे साधन म्हणून हरिनाम ओळखले जाते. माऊलींनी जीवाला हरिनामाची आवश्यकता वाटावी आणि तो हरिनाम घेण्यास प्रवृत्त व्हावा, याकरिता हरिपाठ सांगितला आहे. शास्त्राप्रमाणे जीव हा मूळचा ब्रह्मरूप म्हणजे मुक्त असतो, परंतु प्रपंचात गुरफटून तो बद्ध होतो. म्हणूनच मुक्तीचा मार्ग आवश्यक आहे. मनुष्यास दुःख नको असते, मात्र सुख कायमचे हवे असते. जोपर्यंत संसारात दुःख शिल्लक आहे तोपर्यंत हरिपाठाचा मार्गच सोयीस्कर आहे, असे माऊली सांगतात. हरिपाठाचा अधिकार सर्वांनाच आहे. स्त्री आणि पुरुष, लहान तरुण वृद्ध, तसेच शिक्षित तंत्रज्ञ अशिक्षित या सर्वांना हरिपाठाचा अधिकार आहे. थोडक्यात पाया ते कळस सर्वजण कोणताही भेद न बाळगता हरिनामाद्वारे आपली उन्नती साधू शकतात. यासाठी संत तुकाराम महाराजांनी दिलेले प्रमाण आहे: सकळासी येथ आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिनामे. पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणात जे देव हा पद दिलेले आहे त्याचा अर्थ आपण बघूयात. देवपदाचा अर्थ भिन्न भिन्न शास्त्रकारांनी आपापल्या मंत्रानुसार केला आहे. याबाबतीत बहुतांची बहुत मते आहेत. देव शब्द दिव या धातूपासून तयार झालेला आहे. त्याचा अर्थ प्रकाशने होतो. जो अज्ञानरूपी अंधारात आपणास प्रकाश दाखवतो तो म्हणजे देव होय. जो मंगल, पवित्र, प्रेरणादायी व सोडवणूक करणार आहे तोच देव होय. थोडक्यात देव म्हणजे सृष्टीचा कर्ता व पालनहार होय. देव हा केवळ ज्ञानदृष्टीचा विषय आहे. तात्पर्य: देव म्हणजे हरी, रामकृष्ण, गोविंद, केशव, विठ्ठल, परमात्मा, परब्रह्म इत्यादी नावाने संबोधताच तोच देव किंवा भगवान होय. द्वार म्हणजे प्रवेशाचे साधन किंवा मार्ग अथवा आरंभबिंदू होय. सारांश: नामस्मरणपूर्वक भक्ती हेच त्या देवाचे द्वार आहे. उभा असणे म्हणजे तत्पर किंवा सज्ज असणे होय. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, क्षणभर अल्प काळापासून सुरू करून कायमच नाम घे. नामस्मरणाचा छंद आपणास लागायला हवा. माऊली सांगतात, नामस्मरणाने सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या चारही मुक्तींचा लाभ होतो. मुक्ती, मोक्ष, कैवल्य, निर्वाण, शांती, स्वातंत्र्य, परमानंद इत्यादी अनेक नावे एकाच परमोच्च मानसिक अवस्थेची आहेत.
ती म्हणजे मोक्ष, कैवल्य अथवा मुक्ती होय. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे मुक्ती होय. देहाभिमान नाश व त्यामुळे होणाऱ्या सर्व दुःखांचा नाश म्हणजेच मोक्ष मिळणे होय. जीवास स्वातंत्र्य अपेक्षितच असते, मात्र अनादि अज्ञानामुळे मूळचा स्वतंत्र जीव पारतंत्र्याचा अनुभव घेत असतो. प्रस्तुत अभंगांच्या दुसऱ्या चरणात ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, असे दोनदा माऊली आग्रहाने सांगत आहेत. याचा अर्थ तुम्ही हरिनामच घ्या, अन्य साधनांकडे जाऊ नका, असे आग्रहाने माऊलींना सांगावायचे आहे. महाभारतात भगवान श्रीकृष्ण सांगतात की मी माझे स्मरण करणाऱ्या भक्तांचे पाप हरण करतो, म्हणून मला हरी या नावाने ओळखले जाते. ज्ञानेश्वर माऊली सांगतात की इतर साधनांनी मिळणारे पुण्य हे मर्यादित व क्षणिक असते, ते क्षय पावते, परंतु नामसाधनाने मिळणारे पुण्य हे अमर्याद व अक्षय असते. यामुळे पाप भावना शिल्लकच राहत नाही आणि पुण्यवानालाच मोक्ष अथवा मुक्ती अवस्था प्राप्त होते, म्हणून हे महत्त्वाचे आहे. अभंगाच्या तिसऱ्या चरणात माऊली सांगतात की संसारी लोकांनी परमार्थ साधण्यासाठी सर्वसंग परित्याग करण्याची गरज नाही. आपले विहित कर्म करीत असतानाच अखंड नाम स्मरित करीत जा. यामुळे प्रपंच आणि परमार्थ ही दोन्ही साध्य होऊ शकेल. कारण संसार हा देहासाठी असावा आणि आपला हा देह परमार्थासाठी लावावा. यामुळे आपली सांसारिक जबाबदारी पार पाडत असताना नामस्मरण केल्यास तुम्हाला तुमचे सांसारिक कर्तव्ये, जबाबदारी, कुटुंब आणि कर्म यांचा त्याग करण्याची कोणतीही गरज नसते. या क्षणाक्षणाच्या नामस्मरणाने पुढे नामाची अखंड आवड उत्पन्न होते. याबाबत प्रसिद्ध प्रमाण आहे, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. 4 वेद, 18 पुराणे, 6 शास्त्रे हे नामस्मरणाविषयी साक्ष देतात आणि स्पष्टपणे हरिनामाचे प्रतिपादन करतात. यामुळे आसक्ती नष्ट होण्याची खात्री देतात. श्रीमद भागवतात सांगितले आहे की ज्या भक्तांचा काळ हरिकथांचे श्रवण करण्यात जात असतो आणि ज्यांचे कर्म भगवंताच्या चरणी अर्पण होते, ते गृहस्थाश्रमी जरी असले तरी त्यांचा गृहस्थाश्रम त्यांच्या बंधाला कारण होत नाही. ज्ञानेश्वर माऊली अभंगाच्या चौथ्या म्हणजे शेवटच्या चरणात सांगतात की महर्षी वेदव्यास लिखित महाभारताचा संदर्भ देऊन सांगतात, द्वारकेचा राणा भगवान श्रीकृष्ण द्वारकेसारखी सुरम्य व संपन्न नगरी सोडून पांडवांच्या घरी राहतात व त्यांची सर्व कामे सुरळीत करतात. यावरून श्रीकृष्णाचे भक्तप्रेम प्रगट होते. यासाठी पांडवांनी काय केले तर केवळ भगवंताचे नामस्मरण होय. पांडवांना 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागला तरी त्यांनी नामकरण सोडले नाही. महर्षी नारदांनी एकदा भगवंतास विचारले की देवा, तुमचा नेमकी पत्ता कोणता आहे? यावर भगवान श्रीकृष्ण नारदास सांगतात की मी वैकुंठात नाही, मी क्षीरसागरात नाही, रविमंडळातही नाही, तर नित्य नामस्मरण जेथे चालते त्या भगवंताच्या घरी मी निवास करतो. अशा रीतीने ज्ञानेश्वर माऊलींनी पहिल्या अभंगात परिपूर्णत्व दिलेले आहे. अभंगाच्या प्रथम चरणी भक्त देवाच्या दारी उभा असतो, तर चौथ्या चरणात भगवंत स्वतः भक्ताच्या दारी प्रगट होतो. याबाबत माऊली आपणास खात्री देतात. वरील विवेचनानुसार माऊली आपल्याला कुठे, काय, कोण आणि काय या प्रश्नांची सुलभ उत्तरे पुढीलप्रमाणे देत आहेत. कुठे उभं राहायचे तर देवाच्या द्वारी, काय करायचे तर मुखाने हरिनाम घ्यायचे. यास कोण पात्र आहे तर सर्व संसारी जीव यास पात्र आहेत, यात कोणताही भेद नाही. आणि हरिनाम का करायचे तर भगवंत व परमार्थ प्राप्त करण्यासाठी हरिनाम घेणे आवश्यक आहे. म्हणूनच माऊली आग्रह धरतात की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. जय जय रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. धन्यवाद.